नमस्कार. माणसे जन्माला येतात आणि आपल्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा मागे ठेवून जातात. ज्यांची पावले मातीत उमटली, शेतात उमटली, शाळेत उमटली, डोंगरात उमटली, मित्रांच्या खोळक्यात उमटली, हिरवाईत उमटली, त्यांची पावले भारतभर उमटली. कुटुंबाच्या तसे समाजाच्या सुखदुःखातही उमटली. अशा सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या पावलांचा ठसा उमटवणारी व्यक्ती म्हणजे बन्सी बापू पांडे, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके गुरुजी. गुरुजींचा जन्म शिरापूर गावामध्ये 1 ऑक्टोबर 1947 रोजी रूपाबाई व बापू हनुमंत पांडे यांच्या पोटी झाला. 4 भावांच्या कुटुंबात त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. सर्वात धाकटे असल्यामुळे त्यांना शिक्षणाची संधी मिळाली. शिरापूर गावात शिकलेली मंडळी अतिशय मोजकी होती. त्यामध्ये गुरुजी हे सर्वात उच्चस्थानी होते. D.Ed केल्यानंतर 1972 त्यांची संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील प्राथमिक शाळेवर प्रथम नियुक्ती झाली. त्यावेळी हे गाव अत्यंत दुर्गम असे होते, परंतु तेथे जिद्दीने काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. नोकरी करतानाच त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. याच काळात त्यांनी मंडप आणि स्पीकरचाही व्यवसाय सुरू केला. रायतवाडी, चिखली, राजापूर तसेच दौंड येथेही त्यांनी आपली सेवा बजावली. केंद्र प्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले. या काळात त्यांनी अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी घडवले. त्यात अनेक जण डॉक्टर, इंजिनियर, वकील असून उच्च पदस्थ अधिकारी आहेत. ज्या ज्या गावात त्यांनी सेवा केली त्या त्या गावात त्यांनी अतिशय मोठा मित्रपरिवार तयार केला. विश्वनाथ, गंगाधर, वामन आणि बन्सी अशा 4 भावांचे हे कुटुंब. परिस्थिती अत्यंत गरिबीची, परंतु गुरुजींना नोकरी लागल्यानंतर कुटुंबाच्या प्रगतीला सुरुवात झाली. डोंगराळ असलेली जमीन सपाट करून पाण्याची व्यवस्था केली. अत्यंत कष्टातून पिके घेऊन कुटुंबाची प्रगती साधली. एवढेच नाही तर गावातील एक प्रगत कुटुंब म्हणून त्यांचे नाव झाले. या पाठीमागे 4ही भावांचे कष्ट होते, परंतु दूरदृष्टी होती ती बन्सी गुरुजी यांची. त्यांनी आपली मुले तर शिकवलीच, परंतु भावाच्या मुलांनाही शिक्षण दिले. तसेच सुनांनाही शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांची सून सौ माया ही एक प्रतिथयश वकील आहे. सुनील हा इंजिनियर असून तो पुणे येथे नोकरी करतो, तर अनिल हा राजहंस दूध संघामध्ये अधिकारी आहे. त्यांना कुटुंबियांचे वाढदिवस साजरे करायला खूप आवडायचे. सर्वांचे वाढदिवस ते आनंदाने साजरे करीत. तसेच कुटुंबाने त्यांची 75वी अतिशय उत्साहात साजरी केली होती. राजकारण आणि समाजकारण यात त्यांना विशेष रस होता. आठवडाभराची ड्युटी करून ते नोकरीच्या गावाहून सायकलवर शिरापूर गावात येत असत. गावाच्या विकासाविषयी चर्चा करत असत. गावाच्या विकासामध्ये त्यांचे फार मोठे व मोलाचे योगदान होते. अत्यंत हसतमुख व मित्रप्रिय असा त्यांचा स्वभाव होता. हाडाचे शिक्षक असल्याने शिस्तीच्या बाबतीतही ते दक्ष असत. अडीअडचणीच्या वेळेला कोणालाही मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे ते सतत मित्रांच्या खोळक्यात असत. व्यायामाची व रोज फिरण्याची त्यांना सवय होती. त्यांनी वेगवेगळ्या कारणांनी भारतभर प्रवास केला होता. नेपाळ, भूतान इकडेही त्यांचा प्रवास झाला होता. सुनील, संगीता आणि अनिल या 3ही अपत्यांना त्यांनी चांगले शिक्षण व संस्कार दिले. नातवंडांसाठी ते भरपूर वेळ देत असत. ते त्यांचे प्रिय आजोबा होते. रिटायरमेंट नंतरही ते शांत नव्हते. नुकतीच त्यांनी शिरापूर या गावी विहीर खोदून जमीन बागायत करायचे ठरवले होते. आपल्या शेतावर सुंदर फार्म हाऊस बांधले. तिथे त्यांना उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे होते. भविष्याचा अंदाज घेणाऱ्या गुरुजींना काळाची चाहूल जाणवलीच नाही व ते अचानक आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाची जशी हानी झाली, तसेच समाजाची व त्यांच्या मित्रपरिवाराची फार मोठी हानी झाली. सर्वांना ते हवेसे असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेले. कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः.